लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं सांगलीमध्ये 22 ऑगस्ट 2025 ला शाहिरी लोककला संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या संमेलनाला महाराष्ट्रभरातून शाहीर, गोंधळी, तमाशा, आराधी, वाघ्या मुरळी, डोंबारी, वासुदेव अशा अनेक लोककला प्रकारातील लोककलावंत सहभागी होणार आहेत। या संमेलनाचे आयोजन लोककलावंत राज्य समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलंय। त्याचबरोबर संमेलन यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा नियंत्रक समितीही करण्यात आलेली आहे। संमेलनाचे उद्घाटक अण्णाभाऊ साठे यांचे वंशज नातू माननीय सचिन साठे यांच्या हस्ते होणार आहे। या संमेलनात लोककला जीवन गौरव पुरस्कार आळंदीचे आदिनाथ महाराज यांना दिला जाणार असून चांदीचं कडं आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। तसंच 10 विशेष सत्कार होणार असून त्यात 5 महिला कलावंत आणि 5 पुरुष कलावंत यांना फुल पोशाख देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। शाहीर अमरशेख पुरस्कार शाहीर अलम बागनीकर, विठाबाई नारायणगाव पुरस्कार सुनीता गायकवाड यांना, ओविकार बबन ईश्वर थोरात पुरस्कार बंपत थोरात यांना, तमाशा सम्राट काळूबाळू पुरस्कार मीनाताई गेवंडे यांना, स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे पुरस्कार, त्याचबरोबर यमुना बाई वाईकर पुरस्कार नंदा निर्मला कुडाळकर यांना, छगन चौगले पुरस्कार सुरेश लसूणकुटे, केशवराव बळगे पुरस्कार कोंडीबा पाचंगे, रोशन सातारकर पुरस्कार पापादेवी भंडारे आणि शाहीर विठ्ठल उमप पुरस्कार ताराबाई गोरखे यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव तसंच प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचं यावेळी बीज भाषण उद्घाटनाच्या सत्रात होणार आहे। दिवसभराच्या या शाहिरी लोककला संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचे सादरीकरणही होणार आहे। या सादरीकरणासाठी भीमगायिका कडूबाई खरात, लोकगायक चंदन कांबळे, सांगलीचे शाहीर देवानंद माळी, सत्यभामा आवळे, बलराज काटे, शाहीर सदाशिव निकम, शाहीर शीतल साठे, सचिन माळी, शाहीर राजू चव्हाण, मयूर उबाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथे पहिले शाहिरी लोककला संमेलन होत आहे। हे सांगलीमध्ये घेण्याचं कारण हे सांगली नाट्य पंढरी आहे। सांगलीला एक शाहिरीचा कलाकारांचा एक वारसा आहे आणि म्हणून या सांगलीचा एक सन्मान म्हणून सांगलीमध्ये हे साहित्य लोककला संमेलन होते, याचा सांगलीकरांना अभिमान आहे। ह्या शाहिरी लोककला संमेलनाची सर्व धुरा सांगलीच्या माजी नगरसेविका शेवंताताई वाघमारे यांनी घेतलेली आहे। मी सांगलीकरांना आव्हान करतो की हे साहित्य संमेलन ह्या सांगलीच्या इतिहासामध्ये एक मानाचा तुरा ठेवल्यासारखा आहे आणि म्हणून सांगलीकरांनी सगळ्या पद्धतीची मदत ह्या शाहिरी कलाकाराला केली पाहिजे आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे। खरं तर ह्या महाराष्ट्रातले अनेक लोक कलाकार आहेत, ते गाणी गात, पोवाडे म्हणत असे कसे ते जगतायत, पण शासनाचं म्हणावं तसं त्यांच्याकडे लक्ष नाही। राजाश्रय ह्या कलाकारांना मिळाला तर त्यांची कला ही विकसित होत असते आणि ही कला, हे कलाकार शासनाच्या आपल्या त्या चौकटीमध्ये यावेत, शासनाचं ह्याच्याकडे लक्ष द्यावं म्हणून सांगलीमध्ये पहिलं हे शाहिरी लोककला संमेलन होतंय, याचा सांगलीकरांना अभिमान आहे। त्या लोककला संमेलनामध्ये काही ठराव होणार आहेत, ते ठराव त्या कलाकारांना एक उज्जीत अवस्था प्रेरणा देणारे ठराव आहेत आणि शासनाचे ते कानावर जर या माध्यमातून पत्रकारांनी जर घातलं तर यांना न्याय मिळू शकते आणि म्हणून ह्या लोककला शाहिरी लोककला संमेलनामध्ये सांगलीकरांनी तन मन धनानं याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करावं असं मी सगळ्यांना सांगलीकरांना कधी आहे, कुठं आहे, ठिकाण आहे। हे शाहिरी लोककला संमेलन 22 ऑगस्ट रोजी भावे नाट्यगृहामध्ये सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत चालणार आहे। 100 लोककलाकार हे आपल्या कलेचं सादरीकरण करणार आहेत आणि त्यांच्यासोबत जवळजवळ हजारे कलाकार सांगलीमध्ये येणार आहेत। त्यांची सगळी सोय आम्ही सांगलीकरांनी करायची ठरवलेली आहे। विशेष म्हणजे सगळे लोक कलाकार स्वतःच्या खर्चाने येणार, स्वतःच्या खर्चाने जाणार आहेत मानवंदना देण्यासाठी आणि यांचा सगळा त्यांचं स्वागत करणं, त्याचा आदर सत्कार करणं हे सांगलीकरांचं आद्य कर्तव्य आहे। ते करतील अशी मी आशा बाळगतो आणि सगळ्यांना मी आव्हान करतो की ह्या साहित्य संमेलनाला मदत करून हे साहित्य संमेलन यशस्वी सांगलीकरांनी करावं अशी मी त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती करतो।